आपल्या समोर येते, टाळ्यांनी स्वागत करूया उर्मिला धनगर. दरबार जुना हो, हंड्या झुंबर नव, मध्यान रातीला आता लावा अत्तर दिव, रंग खेळते केसामध्ये मरवा, हो पिकल्या पानाचा, अहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. थोडी झोपून थोडी वागते, थोडी झोपून थोडी वागते, पडला पदर लाज झाकते, हो पडला पदर लाज झाकते, नेम धरून बाण फेकते ग, नेम धरून बाण फेकते, तुमची माझी हौस इश्काची, तुमची माझी हौस इश्काची हळूहळू पुरवा, हो पिकल्या पानाचा, अहो पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा, पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा. बोलू पहिला नी मिळाला, आता वन्स मोर मिळाला, आणि तिकडनं इतकं वा वा ऐकू आलंय की ते परत काय तिकडे मार्क मिळणार आहेत त्याचा अंदाज आलेलाच आहे. तर आपण विचारूया, सुरू करूया परीक्षकांपासून. मगाशी माझी सगळी विशेषणं देऊन झाली आता, खरं आवाजाचं कौतुक झालंय, पण आता मला उर्मिलाशी बोलताना तिच्याकडनं कळलं की ते MA विथ म्युझिक आहे आणि संगीत विशारद आहे. अनेकदा काय होतं की खूप शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही फार व्याकरणात अडकता आणि गाण्यातला इसेन्स बाजूला पडतो आणि नुसतं व्याकरण ऐकू यायला लागतं, नुसतं सारेगम पदनीसा ऐकू येतं, गाणं ऐकू येत नाही. तर हे खूप मला कौतुक करायचंय की तुझ्या गाण्यात नुसतंच व्याकरण ऐकू येत नाही, गाणं पण ऐकू येतं, कविता पण ऐकू येते. आणि सुलोचनाबाई जेव्हा सारेगमप मध्ये आल्या होत्या तेव्हा त्या म्हणल्या होत्या की आजकालची मुलं हे बर्गर खाऊन, असं त्या म्हणल्या होत्या, आवाजात काही ताकदच नसते त्यांच्या. तर मला असं वाटतं आपण इथं त्यांना गाणं ऐकवायला नक्की जाऊया. ही तुझ्यासाठी सगळ्यात मोठी कॉम्प्लिमेंट असेल की आपण त्यांच्यासमोर बसून तू गाणं ऐकव. अभिनंदन. उर्मिलाबाई, तुमचा आवाज म्हणजे आज मला असं वाटतं काय लागलाय आवाज, म्हणजे असं एक आपने सच्ची मार डाला म्हणतात ना, मला असं नक्की उपमाच नक्की दिसत नाही, पण त्या आवाज ना असा स्पीकर पण असा फाडून बाहेर येतो. आणि फाडून कसा बाहेर होता तर आपण म्हणजे त्याच्यातला फिलिंग जे होतं ना ते असं मांजरपाडाचा करकरीत कपडा त्याच्यात अशी कात्री फिरवतो ना, असं त्यावेळेला जो अंगावर छान काटा येतो की वा वा वा, असा तो आवाज कापत गेला, असा आवाज कापत गेला. आता तू जे गायलीस हे अतिशय करेक्ट म्हणजे एकदम करेक्ट, की हे या जागा अशाच गायला पाहिजेत, ह्याच्यापेक्षा जास्त अचूक गाता कामा नयेत किंवा याच्यापेक्षा वेगळ्या गाता कामा नयेत, ह्या अशाच गायला हव्यात जागा. त्यावेळेला ते ऑथेंटिक लावणी वाटली आणि मग काय मग वियाड लागला. आता दुसरं काय होणार, लय भारी
लय भारी. मी मिळालेला आहे. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट.